मनसे कळंबोली शहर अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी रात्रभर पाऊस पडल्याने कळंबोली शहरामध्ये दुकानांमध्ये व घरांमध्ये पाणी गेले असून पनवेल महानगरपालिकेने नाले सफाई न केल्यामुळे रस्त्यावरती पाणी साठले आहे। यासाठी येत्या 8 दिवसात नाले सफाई झाले नाहीत ना तर पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पाण्यामध्ये बुडू असे सांगण्यात आले। मनसे शहर अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी स्वराज्याच्या माध्यमातून मला एवढंच बोलायचं आहे की हे काही नवीन नाहीये। आज 2016 पासून पनवेल महानगरपालिका स्थापन झाली आहे, पण तुम्ही दरवर्षी बघाल तर हीच परिस्थिती असते। इकडच्या आयुक्तांना काय पडली नाहीये, इकडच्या अधिकाऱ्यांना काय पडली नाही, इकडचे इंजिनियर नुसते पैसे खाण्यापुरता आहेत नुसते। आणि इकडे काल रात्रीपासून पाऊस पडला, हा पहिलाच पाऊस बोलावा लागेल। या पहिल्या पावसामध्ये एवढी जर परिस्थिती खराब आहे तर पुढे काय होईल। इकडचं म्हणजे आता कळंबोलीतलं एवढं काम काढलंय, एवढं मोठं बजेट काढलंय, पण त्याच्यामध्ये काही उपयोग नाहीये। हे ड्रेनेज अजूनपर्यंत या लोकांनी साफ केले नाहीयेत। मला फक्त एवढंच बोलायचं, इकडचे स्थानिक आमदार आहेत प्रशांत ठाकूर, ते म्हणतात की सबका साथ सबका विकास, सबका साथ सबका विकास, पण इथं असा काही विकास झालेला नाहीये। आज तुम्ही बघाल तर काल रात्रीपासून पाऊस पडत होता, प्रत्येकाच्या घरात पाणी गेलंय, दुकानामध्ये पाणी गेलंय, लोकांच्या गाड्या डुबल्या आहेत आणि एवढं प्रचंड नुकसान झालंय तर लोक ह्याच्यामध्ये पूर्ण त्रस्त झालेले आहेत। आणि आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक महानगरपालिकेला आव्हान आहे, येत्या आठवड्याभरात जर त्यांनी उपाययोजना केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या अधिकाऱ्याला ह्या पाण्यात डुबवल्याशिवाय राहणार नाही।